नमस्कार मित्रांनो. तर मी क्लेचे डमरू तयार केले आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेम प्लेट दाखवली होती प्राजक्ताची क्लेची, सॉफ्ट क्लेची. त्यातलेच हा क्ले उरला होता त्यामधलाच. तर त्याचा काहीतरी उपयोग करावा असं मला वाटत होतं आणि या प्लेसचा पण मला उपयोग करायचा होता. इथे काहीतरी डेकोरेशन करायचं होतं. तर इतकं सुंदर झालं ना हे डेकोरेशन, तर तुम्ही बघू शकता. आणि त्यासाठी हे सॉफ्ट क्ले घेतले हे डमरू करण्यासाठी आणि असा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला छान असा डमरूचा आकार द्यायचा. बघा हे असा हाताने छान असा डमरूचा आकार देऊन द्यायचा. बघा आपला डमरूचा आकार झाला आहे आता तयार. आता त्याच्यावरची डिझाईन जी असते ना ती धाग्याची, ती पण आपण क्लेच्या साहाय्याने करणार आहोत. तर त्यासाठी असा छान लांब असा क्ले असा हे करून घ्यायचा आणि असा व्हीचा आकार देऊन द्यायचा त्याला आणि वरून पण डिझाईन क्रिएट करून घ्यायची क्लेच्या साहाय्याने. आणि हा आपला डमरू तयार आहे. तर असे खूप सारे डमरू मी तयार केले आहे, हे बघा. आणि हे छान वाळले. आता आपण याला फेविक्रिलचा ॲक्रिलिक कलर देणार आहोत. तर मी ब्राऊन आणि व्हाईटची निवड केली आहे. कॉम्बिनेशन मी ब्राऊन आणि व्हाईटचं देणार आहे, हे बघा. आणि हे वाळून छान आता कलर पण वाढला आपला आणि डमरू पण कडक झाले. आणि हे मणी पण तयार केले आहे मी क्लेचेच. आणि कलावा असतो ना हाताला बांधायचा, त्याने हे मी मणी या डमरूला सेट करून घेतले, असे बांधून घेतले छान, हे बघा. आणि डबल स्टिक पेपर असतो ना, त्यांनी हे डमरू मी ज्या प्लेसमध्ये आपल्याला डेकोरेट करायचं होतं तिथे छान असे चिपकून घेतले डबल स्टिकी पेपरनी. आणि हलकेच आहे हे, त्यामुळे छान चिपकून राहिले. तुम्ही हुकचा पण उपयोग करू शकता, ऑनलाईन मिळतात त्या हुक चिपकवणेवाल्या. आणि या घंट्या माझ्याकडे होत्या पितळेच्या, त्या पण मी इथे लावून घेतल्या. आणि हे बघा हे डमरू इतके सुंदर दिसत आहे ना लावल्यानंतर. आणि हा बघा हवा आली, हवेची झुळूक आली की ते खूपच सुंदर दिसतात हलतात तर. आणि हे खालचा प्लेस आपण आता डेकोरेट करणार आहोत. तर त्यासाठी मी थोड्या गोट्याच्या साहाय्याने त्याला डेकोरेट केलं. थोडा शंख वगैरे घरच्याच वस्तू ठेवल्या आणि हे धूप बर्नर ठेवलं आणि पिंड ठेवली शंकरजीची. आणि आता थोडं पूजा वगैरे करून घेतली, बघा. इतकं सुंदर दिसायला लागलं ना ते. आणि हा माझा अशा प्रकारे हा कॉर्नर पण डेकोरेट झाला आणि इतकं मनमोहक वाटत आहे ते, खूपच सुंदर. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हीही करून घ्या हे डमरू. थँक्यू.